माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेमध्ये आज तुमची सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 13वा भाग घेऊन आली आहे. मागच्या भागात आपण बघितलं की श्रावणबाळाच्या म्हाताऱ्या आणि आंधळ्या आईवडिलांनी दशरथ महाराजांना शाप दिला की ज्याप्रमाणे आज आम्ही आमच्या मुलाचं नाव घेत घेत प्राण सोडतो आहे, त्याप्रमाणे एक दिवस तू देखील आपल्या मुलाचं नाव घेत घेत प्राण सोडशील. आणि तो शाप खरा होऊन दशरथ महाराज खरोखरच राम राम म्हणत मरण पावले. आता पुढे काय झालं ते सांगते. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाण्याच्या आधीच भरत आणि शत्रुघ्न भरताच्या मामाकडे केकया देशात काही दिवसांसाठी राहायला गेले होते. पण इकडे दशरथ महाराज मरण पावल्याबरोबर अयोध्येचं राजसिंहासन रिकामं झालं. आणि त्या काळी असा नियम होता की राजा मरण पावल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करण्याच्या आधी त्या राजसिंहासनावर दुसऱ्या राजाला अभिषेक केला पाहिजे. त्यामुळे मग गुरु वसिष्ठांनी केकया देशामध्ये आपला दूत पाठवला आणि तिथून भरत आणि शत्रुघ्नाला अगदी घाईघाईने अयोध्येला बोलावून घेतलं. पण अयोध्येला परत आल्यानंतर भरताला सगळी हकीकत समजली. आपल्या आईने दुष्टपणा करून रामाला वनवासाला पाठवलं 14 वर्षांसाठी आणि त्याच्यामुळे आपले प्रिय वडील हे जग सोडून गेले हे कळल्याबरोबर त्याला खूप दुःख झालं. तो खूप रडायला लागला आणि अतिशय रागारागाने आपल्या आईला म्हणायला लागला की असा दुष्टपणा तू कसा काय करू शकलीस? आपल्या लाडक्या रामाला 14 वर्षांसाठी तू वनवासाला कशी पाठवू शकलीस? आणि मोठ्या भावाला बाजूला करून राजा होणं मला आवडेल असं तुला वाटलं तरी कसं? तुझ्यामुळे आज माझे प्रिय वडील मला सोडून गेले आहेत. माझा राम वनवासात गेलेला आहे. तू माझी आई आहेस की वैरीण आहेस? मला हे तुझं वागणं मुळीच आवडलेलं नाही आणि मी तुझा मुलगा आहे हे म्हणण्याची सुद्धा मला आता लाज वाटते. असं खूप आपल्या आईला रागारागाने संतापाने बोलून तो वसिष्ठ ऋषींना म्हणाला की महाराज मला सांगा की आता राम, लक्ष्मण आणि सीता वनात कुठे असतील? तेव्हा वसिष्ठ ऋषी त्याला म्हणाले की भरता थोडा धीर धर, थोडा शांत हो. अजून तुझ्या वडिलांचे अंतिम संस्कार व्हायचे आहेत आणि त्याच्या आधी तुला राजसिंहासनावर बसणं आवश्यक आहे. तेव्हा आधी आपण ती सगळी तयारी करूया. पण भरताने त्यांचं मुळीच ऐकलं नाही. त्यांनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर रामाला परत आणण्यासाठी तो आपल्या अयोध्येतली खूप सारी सेना घेऊन वनाच्या दिशेने निघाला. वनामध्ये गेल्यावर वाटेत त्यांना भारद्वाज मुनींचा आश्रम लागला. भारद्वाज मुनींनी त्या सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं. त्या सगळ्यांच्या राहण्याची अगदी उत्तम अशी व्यवस्था केली. रात्रभर तिथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भरत मुनींना म्हणाला की महाराज, राम, लक्ष्मण आणि सीता वनात कुठे राहतात ते मला तुम्ही सांगा. भारद्वाज मुनींना थोडीशी शंका आली की कदाचित रामाचं काहीतरी वाईट करण्याचा हेतू तर भरताच्या मनात नाही. पण भरताशी बोलल्यानंतर त्यांची खात्री पटली की नाही, भरत खरोखरच रामाला परत आणण्यासाठी वनात निघाला आहे. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की राम चित्रकूट पर्वतावर राहायला गेलेला आहे. त्याप्रमाणे मग भरत आपली सगळी सेना घेऊन चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघाला. इकडे एक दिवस राम सीतेबरोबर गप्पा गोष्टी करत पर्वतावर बसले असताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप प्रचंड धुळीने आणि खूप मोठ्या आवाजाने भरून गेलं आहे. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला म्हटलं की लक्ष्मणा, जरा बघ, हा एवढा मोठा आवाज कशाचा आहे? ही इतकी धूळ कशाची उडते आहे? तर त्यामुळे लक्ष्मण पटकन एका उंच झाडावर चढला आणि तिथून त्यांनी चारही दिशांना बघितलं. तेव्हा त्याला दिसलं की दुरून एक सैन्य आपल्या पर्वताच्या दिशेनं येतं आहे. त्याच्यामध्ये खूप रथ, हत्ती, घोडे, उंट आहेत आणि त्या सैन्याबरोबर अयोध्येचा ध्वज म्हणजे अयोध्येचा झेंडा आहे. लक्ष्मणाला वाटलं की नक्कीच भरत स्वतः तिथला अयोध्येचा राजा झालेला आहे आणि आता रामाला आणि मला ठार मारण्यासाठी तो एवढं मोठं सैन्य घेऊन इथे येतो आहे. कारण की त्याला पुढे रामापासून आपल्या राज्याला काही धोका असावा असं वाटत नाही, म्हणून तो आपल्याला मारण्यासाठी इकडे येतो आहे. त्याच्यामुळे खाली उतरून तो रामाला म्हणाला की रामा, भरत आपल्याला दोघांना मारण्यासाठी इथे येतो आहे खूप मोठी सेना घेऊन. तेव्हा चल आपण दोघंही त्याच्याशी युद्ध करू आणि त्याला ठार मारूया. पण राम हसले आणि शांतपणाने त्याला म्हणाले की लक्ष्मणा, पहिली गोष्ट तर आपल्या भावाला ठार मारून मला कधीही राजा व्हायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरताला तू अगदी चांगल्या प्रकारे ओळखतोस. तो असा हेतू मनात धरून वनात येईल असं तुला तरी वाटतं का? मला तरी असं वाटतं की तो आपल्याला परत नेण्यासाठी येतो आहे. हे ऐकून लक्ष्मणाला सुद्धा स्वतःची लाज वाटली आणि तो शांत झाला. इकडे चित्रकूट पर्वतापाशी आल्याबरोबर भरतानी आपली सगळी सेना पर्वताच्या पायथ्याशीच ठेवली आणि तो आणि शत्रुघ्न रामाला भेटण्यासाठी वर निघाले, पायीच निघाले. वर आल्यानंतर दुरून राम दिसताच भरत एकदम त्याच्याकडे धावला.
भरत आणि शत्रुघ्न दोघांनीही खाली वाकून रामाचे पाय धरले. रामाने सुद्धा प्रेमाने उचलून त्या दोघांना आपल्या मिठीत घेतलं आणि खूप आनंदाने ते तिघंही आनंदाने तिघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर रामाने भरताला आपल्या बाजूला बसवलं आणि त्याला विचारलं की भरता, तू कसा आहेस? आपले वडील कसे आहेत? आपल्या तीनही माता बऱ्या आहेत ना? आपल्या अयोध्येची प्रजा कशी आहे? तू त्यांची व्यवस्थित काळजी घेतोस की नाही? आणि तू आमच्यासारखी वल्कलं घालून का बरं या वनामध्ये आला आहेस? तेव्हा भरताने रामाला रडत रडत सांगितलं की तू गेल्यानंतर अतिशय दुःखाने आपले वडील मरण पावले आणि त्यांचं क्रियाकर्म करून मी तुला परत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हे ऐकून रामाला खूप वाईट वाटलं आणि त्याच्याबरोबर लक्ष्मण आणि सीता देखील खूप रडायला लागले. थोडंसं दुःख कमी झाल्यावर रामाने भरताला समजावून सांगितलं की भरता, आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करणं हे आपलं दोघांचंही कर्तव्य आहे. त्यामुळे मला वनात राहू दे आणि तू आता हे सगळं सैन्य घेऊन अयोध्येला परत जा आणि तिथे राजा बनून राज्यकारभार कर. आपण कितीही म्हटलं तरी राम ऐकत नाही. हे पाहिल्यावर शेवटी भरताने येताना रामासाठी सोन्याच्या पादुका बनवून आणल्या होत्या. पादुका म्हणजे जोडे. तर ते जोडे त्यांनी सोन्याचे रामाच्या पायात घातले आणि रामाच्या पायांचा स्पर्श झालेल्या त्या पादुका आपल्या हातात घेऊन त्यांनी रामाला सांगितलं की रामा, ठीक आहे, तू म्हणतोस तर मी परत जातो, पण मी अयोध्येचा राजा बनणार नाही. या तुझ्या पादुका राजसिंहासनावर ठेवून तुझ्या नावाने मी राज्यकारभार करीन आणि तू परत येईपर्यंत 14 वर्ष मी सुद्धा झोपडीत राहीन आणि कंदमुळं फळं खाऊन एखाद्या मुनीसारखं आयुष्य मी त्या ठिकाणी घालवीन. आणि जर 14 वर्षानंतर तू परत आला नाहीस तर मात्र मी पेटत्या अग्नीमध्ये प्रवेश करीन आणि स्वतःचे प्राण देईन. असं म्हणून आणि रामाचा निरोप घेऊन रामाच्या पादुका घेऊन भरत अयोध्येला परत आला आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी रामाच्या पादुका म्हणजे ते जोडे सिंहासनावर ठेवून तो त्या ठिकाणी राज्य करायला लागला रामाच्या नावाने. बालमित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पण राम हा जरी राजा होता ना, तरी त्यांनी त्याचा उपयोग कधीही आपल्या सुखासाठी किंवा चैन करण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी केला नाही. त्याचं राज्य हे लोकांसाठी होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळात लोकशाही होती. तशीच लोकशाही आज आपल्या देशात आहे आणि सध्या त्या लोकशाहीच्या निवडणुकांचे वारे सगळीकडे वाहतात आहेत. वेगळ्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या असं म्हणताना तुम्हाला दिसत आहेत, हो ना? तर ही लोकशाही म्हणजे काय? निवडणुका कशा होतात? निवडून आल्यानंतर त्या लोकांमधून सरकार कसं बनतं देशाचं? हे सगळं काही घरातल्या मोठ्या माणसांना विचारून घ्या, कारण पुढे तुम्हीसुद्धा या देशाचे जबाबदार नागरिक होणार आहात, हो की नाही? चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.